जालना शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शिवसैनिक आक्रमक. शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन घेतली अधिकाऱ्यांची भेट. आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जालना शहरात वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याचा खोतकर यांच्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना. जालना शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शिवसैनिक आक्रमक झाले. आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 शिवसेना येथे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जालना शहरात तसेच ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याच्या सूचना खोतकर यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. जालना शहर तसेच ग्रामीण भागात दर 2 तासाला वीज पुरवठा खंडित केला जातो. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होती आहे आणि आता सण उत्सव सुरू होणार आहेत. या सण उत्सवाच्या काळात वीज पुरवठा खंडित होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यावेळी आगामी सण उत्सवामध्ये जर वारंवार वीज पुरवठा खंडित केला गेला तर शिवसेना आपल्या पद्धतीनं नीट करतील असा नीट इशाराही देण्यात आलाय. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना संपर्क प्रमुख पंडितदादा भुतेकर, शिवसेना शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचफुले, दीपक राठोड, दिनेश भगत, किशोर शिंदे, प्रकाश घोडे यांसह शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावितरण कार्यालयामध्ये हे बघा, शहरामधला आणि ग्रामीण भागातला लाईटचा विषय प्रचंड पांगलेला आहे. दर 2 तासाला 1 तासाला लाईट शहरामध्ये जाते आणि सर्व अधिकाऱ्यांना आज मी बोलून सूचना केली आहे, त्यांना ताकीद दिली विशेषतः की आता गणपती फेस्टिवल पुढं आहे आणि जर लाईट गेली तर मग खबरदार, मग हे आम्ही सहन करणार नाही. आज त्यांना इशारा द्यायला आलो, जर लाईट गेली तर त्यांना जबाबदार धरून त्यांना मग शिवसैनिक नीट करतील अशा प्रकारचा दम त्यांना दिलेला आहे. त्यामुळं लाईट जाण्याचं प्रमाण हे कमीत कमी असलं पाहिजे. आठवड्यातून एखाद्या वेळेस गेले तर ठीक आहे, समजू शकतो आम्ही, पण रोज 2-2 तासा लाईट जाते हे सहन करणार नाहीत अशा प्रकारचे त्यांना सांगितलेलं आहे. बाकी शहरातले पोल जे आहे रस्त्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं अपघात घडू लागलेत, काही लोक त्यामध्ये मृत्यूसुद्धा पावलेले आहेत, त्याही बाबी त्यांच्या लक्षात आणून दिलेल्या आहे. कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. काही चुकीच्या एजन्स्या काम करतात त्याही बाबतीमध्ये लक्षात आणून दिलेलं आहे. एकंदर या सर्व कारभाराबद्दल आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, शहर प्रमुख आणि सर्व वार्डातले आमचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून ती भेट घेतली आणि त्यांना हे सर्व समस्या मी सांगितलेल्या आहेत.